दुख दर्द मिटाने को पीर चाहिए, अग्नि बुझाने को नीर चाहिए। दुख दर्द मिटाने को पीर चाहिए, अग्नि बुझाने को नीर चाहिए। और आज जो हिंसा हो रही है, इस हिंसा को मिटाने के लिए महावीर जी का संदेश चाहिए। इस हिंसा को मिटाने के लिए महावीर जी का संदेश चाहिए। जय जिनेंद्र। मी कौशल राजेश मिश्रीकोटकर आणि अर्थातच या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा मी निवडलेला विषय आहे जगा आणि जगू द्या, म्हणजे स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या। भगवान महावीर हे समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी झटणारे एक सुधारकवादी युगपुरुष होऊन गेले। भगवान महावीरांनी सांगितलेला जगा आणि जगू द्या हा संदेश केवळ जैन धर्मीयांसाठी नसून तो पृथ्वीवरील प्रत्येकासाठीच आहे। कारण आज भयभीत अशा जगाला केवळ अहिंसाच वाचवू शकते। जगाचे भविष्य अहिंसा होय आणि अहिंसा हीच खरी धर्माची ओळख आहे। त्यामुळे खऱ्या शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी भगवान महावीरांनी सत्य धर्माचे व अहिंसा परमो धर्माचे पालन करण्यास सांगितले। आता नुकतीच घडलेली केरळमधील हत्तीच्या हत्येची घटना असोत किंवा सतत होणाऱ्या गायीच्या हत्या असोत, या सर्व पाहिल्यानंतर खरंच आज मनुष्य महावीरांनी सांगितलेल्या जगा आणि जगू द्या या तत्वावर चालतोय का, हा प्रश्न सतत उद्भवत असतो। अमेरिकन युनिव्हर्सिटीने केलेल्या एका रिसर्चमध्ये असे आढळून आले की शाकाहारी मनुष्य हा शांत व प्रेमळ असतो। या उलट मांसाहाराने तामसी वृत्ती वाढीस लागते। त्यामुळे शाकाहार हाच उत्तम आहार आहे। म्हणजेच काय तर महावीरांनी सांगितलेल्या जगा आणि जगू द्या या तत्वाला दैनंदिन जीवनात अवलंबणे आले। यदि भारत को महान बनाना है तो घर घर शाकाहार लाना है। यदि भारत को महान बनाना है तो घर घर शाकाहार लाना है। मूक पशुओं पर जुल्म बंद करके सत्य अहिंसा का परचम लहराना है। सत्य अहिंसा का परचम लहराना है। तसेच गुटखा, तंबाखू इत्यादीच्या व्यसनपूर्तीसाठी जंगलामधल्या अनेक खैरासारख्या वृक्षांची तोड होत असते। अनेक उत्सव समारंभ यांसाठी अनेक फळझाडे, फुलझाडे यांची तोड होते। यातूनच हिंसा घडत असते। जलकायिक, पृथ्वीकायिक, अग्निकायिक, वायुकायिक व वनस्पतिकायिक हे एकेंद्रिय व स्थावर जीव होय। ह्या एकेंद्रिय जीवांचे आपल्या पंचेंद्रिय जीवांवर फार मोठे उपकार आहेत। ह्या जीवांशिवाय मनुष्य व इतर प्राणी मात्र जगूच शकत नाही। म्हणूनच मला म्हणायचे आहे की जगा जगू द्या मंत्राचे वसुंधरेला गात राहावे गाणी। जगा जगू द्या मंत्राचे वसुंधरेला गात राहावे गाणी। रुधिरार्जित इतिहासाला नाही मिळणार खतपाणी। डौलानी डौलतील वृक्षे, फुलांच्या सौंदर्याने फुलतील बागा। डौलानी डौलतील वृक्षे, फुलांच्या सौंदर्याने फुलतील बागा। धनधान्यांची होईल समृद्धी, नाही दिसतील खाली जागा। नाही दिसतील खाली जागा। आपल्या क्षणिक सुखासाठी हे मानवा किती जीवहिंसेचा भागीदार होशील। तिसभर पोटाचे खळगे भरण्याच्या तृप्तीसाठी गोधन, पशुधन, जलचर जीवांची हिंसा। नश्वर अशा शरीरात सजविण्यास, नटविण्यास, सौंदर्य प्रसाधनासाठी अनेक मूक, निरपराध, गोजीरवाण्या प्राण्यांची हिंसा। हिंसा हिंसा, अरे थांबव ही हिंसा। अरे चुकुनी या मिळवूनी आला मनुष्य जन्म थोर। अरे चुकुनी या मिळवूनी आला मनुष्य जन्म थोर। तरी मूढ होऊनी करीती किती पाप घोर। तरी मूढ होऊनी करीती किती पाप घोर। तेव्हा थांबव हे तांडव, जगू दे त्या निरपराध जीवाला। त्याला सुद्धा स्वतंत्र जगण्याचा अधिकार मिळाला आहे। मग का म्हणून लादावी त्याच्या स्वातंत्र्यावरील महाशिक्षा। यामुळे मिळणार नरगतीची शिक्षा। प्रकृतीची किमया काही वेगळीच आहे। तिला जर जपलं तर ती दोन्ही हाताने भरभरून देईल आणि जर तिला नाशविले तर ती सुद्धा तुमचा सर्वनाश करेल। आता नेमकेच पहा ना, आज सद्यस्थितीमध्ये कोरोनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होतोय, पण तरीही हे मानवा इतर पशुपक्षी व जीवसृष्टीच्या तुलनेत तू अधिक बलवान आहेस। जर तुला भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी, स्वाईन फ्लू, कोरोना अशा प्रकारची शिक्षा नको असेल तर तुझ्या या शक्तीचा वापर जगाच्या संहारासाठी करू नकोस, तर तुझ्या या शक्तीने जीवसृष्टीची रक्षा करून राजा बन। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की कोणत्याही जीवाला आपल्याकडून दुःख व पीडा होऊ नये असे आचरण
प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात पाळावे. आता थोड्या दिवसापूर्वी घडलेली घटना पहा ना. अभिनंदन हा विंग कमांडर वाचला तो जिनेव्हा करारानुसार. मग जिनेव्हा करार म्हणजे काय? तर जिनेव्हा करार म्हणजे शत्रू असला तरीही त्याला मारू नका, त्याचा छळ करू नका. म्हणजेच काय? तर जगा आणि जगू द्या. म्हणूनच भगवान महावीरांनी खऱ्या शाश्वत सुखासाठी जिओ और जीने दो, जगा आणि जगू द्या, अर्थात परस्परोपग्रह जीवानाम ही जैन धर्माची अतिशय महत्त्वाची तत्वे सांगितली. स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगणे हेच जीवनाचे खरे सार्थक होय. या पृथ्वी तलावर सर्व मानवजात समान आहे, सर्वांना जगण्याचा समान अधिकार आहे. त्यामुळेच मला म्हणायचे आहे की प्राणी मात्रांवर दया करा. प्राणी हत्या बंदी, व्यसनमुक्तता, हिंसा अत्याचार बंदी इत्यादी तत्वे पाळा. आजच्या या धकाधकीच्या जीवनात विश्वशांतीसाठी व शाश्वत सुखासाठी भगवान महावीरांनी दिलेला जगा आणि जगू द्या हा संदेश अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की फुलतील सगळीकडे सुंदर बागा हिरवी शेते. फुलतील सगळीकडे सुंदर बागा हिरवी शेते ह्या सर्वांना जगवण्यासाठी सांगू, जगावं जगू द्याचे नाते. ह्या सर्वांना जगवण्यासाठी सांगू, जगावं जगू द्याचे नाते. ह्या सर्वांना जगवण्यासाठी सांगू, जगावं जगू द्याचे नाते. धन्यवाद.